मुंबईमध्ये महापौर कार्यालय बॉम्ब न उडवण्याची खलिस्तानी संघटनेनं धमकी दिलेली आहे। महापौर कार्यालय बॉम्ब न उडवून देण्याचा धमकीचा ईमेल प्राप्त झालाय। महापौरांची गाडी केबिन बॉम्ब न उडवण्याचा उल्लेख या मेलमध्ये आहे। पुणे आणि मुंबई मनपाच्या सुरक्षेचा पोलिसांकडून तातडीनं आढावा घेण्यात आलाय। पुणे आणि मुंबईला पाठवलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये महापौर ऑफिस, मुख्यमंत्री कार्यालय आणि नागपुरातील संघाचं कार्यालय हे उडवण्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे। पुणे मनपासह आरएसएस मुख्यालय आणि पुणे विधान भवन उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। धमकीच्या मेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख आहे। पुणे महापौरांना आणि मुंबईच्या महापौरांना हे ईमेल प्राप्त झालेले आहेत। मुंबई महापौरांची गाडी, त्यांचं कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेल प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या कार्यालयातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिका मुख्यालय असो किंवा पुण्याचं महापालिकेचं कार्यालय असो, या दोन्ही ठिकाणच्या कार्यालयातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आणि या संपूर्ण कार्यालयांची झाडाझडती सुरू झाली आहे। तर मुंबई महापालिकेतून आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, आता नेमकी खबरदारीचा उपाय म्हणून काय काळजी घेतली जाते, नेमकं काय घडतंय महापालिकेत? माधवी, आता मी जी मुख्य इमारत आहे मुंबई महानगरपालिकेची त्याच्या बाहेर उभा आहे। ही समोर आहे, ही मुख्य इमारत आहे। याच ठिकाणी सर्व प्रमुख नेते मंडळी असतील, आयुक्त असतील, हे या ठिकाणी बसतात। सध्या आपण बघू शकतो बॉम्ब शोध पथकची गाडी देखील इकडे दाखल झाली आहे। सध्या आपण बघू शकतो ही गाडी मधून जे बॉम्ब शोध पथकचे जवान आहेत ते सध्या या संपूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये शोध पथक करत आहेत। त्यासोबत खबरदारी म्हणून इकडे बघू शकतो या मुख्य इमारतीमधूनच नागरिक हे महापौरांकडे त्यांचे गाऱ्हाणे सांगण्यासाठी जात असतात। तर इकडे नागरिकांची देखील कसून चौकशी होत आहेत, त्यांच्या संपूर्ण गोष्टी तपासत आहेत। त्याचसोबत आपण बघू शकतो कशा प्रकारे महानगरपालिकेचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याकडून देखील इकडे पूर्णपणे आपण बघू शकतो खबरदारी घेतली जाते। या ठिकाणी जे मेटल डिटेक्टर मशीन आहे त्या मेटल डिटेक्टर मशीनमधून प्रत्येक व्यक्तींना पाठवत आहेत, त्यांच्यामध्ये काही मेटल आढळत आहे का हे शोधत आहेत। तर या बाजूला आपण बघू शकतो की या ठिकाणी बॅग चेकिंगचं मशीन आहे। या ठिकाणून प्रत्येकाची बॅग पाठवल्यानंतरच नागरिकांना आत पाठवत आहेत। सध्या आपण बघू शकतो की जे मुंबई महानगरपालिकेचे सर्व पोलीस यंत्रणा आहेत ते इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे। सर, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे आता तुम्ही नागरिकांची हे करत आहात, म्हणजे काय खबरदारी घेतली? बाईट देऊ शकत नाही मी। आपण बघू शकतो की कशा प्रकारे इकडे खबरदारी घेतली आहे। इकडे प्रत्येक जो माणूस आहे त्याची खबरदारी घेऊनच इकडे आत पाठवत आहेत। त्यासोबत जे बॉम्ब शोध पथक आहे त्यांच्याकडून देखील संपूर्णपणे या मुख्य इमारतीची तपासणी चालू आहे। त्याचसोबत कशा प्रकारे इकडे नागरिकांना आत पाठवत आहेत हे आपण पाहिलं। तर त्यासोबत महापौर कार्यालय असतील आणि त्यासोबत जो ईमेल आला आहे त्याची देखील तपासणी सध्या सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे आणि पोलिसांकडून देखील याची लिंक काय आहे ती देखील शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। माधवी, नक्कीच ईशान, तुम्ही सोबतच राहा। पुण्याला जाणार आहोत, आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, पुण्याच्या महापौरांना देखील धमकीचा मेल प्राप्त झालेला आहे। या मेलमध्ये नेमका काय मजकूर आहे आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या काय चित्र आहे? माधवी, सुरुवातीला जर आपण बघितलं तर 8:21 पुण्याचे महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या ऑफिशियल मेल आयडीवर तो मेल प्राप्त झाला। त्याच्यामध्ये महापौर कार्यालय उडून देण्याची धमकी होती। एवढंच काय तर पुण्यातील जे आरएसएसचं मोतीबाग आहे त्या ठिकाणी देखील बॉम्ब प्लांट केलेला आहे आणि नागपूरचे जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी देखील बॉम्ब प्लांट केलेला आहे। 1:11 पुणे महानगरपालिकेत हा बॉम्ब ब्लास्ट होईल असा उल्लेख करण्यात आला होता आणि त्यानंतर BDDSची टीम असेल, पोलीस असतील, अग्निशामक दलाचे जवान असतील, ते सगळे महापालिकेत दाखल झाले। संपूर्ण महानगरपालिकेमध्ये चेकिंग करण्यात आली। जे सगळे अधिकारी, कर्मचारी, नेते मंडळी होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर मुख्यद्वारावर अशा पद्धतीने पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। फक्त लोकांना जे कामानिमित्ताने येतात त्यांना चेकिंग करूनच आतमध्ये सोडलं जातंय। जर आपण बघितलं तर संपूर्ण कंपाऊंड आता पूर्ण मोकळं करण्यात आलेलं आहे, कुणीही थांबू नये असं देखील सांगण्यात आलेलं आहे। पोलिसांची गाडी या ठिकाणी उपस्थित आहे। स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील या संदर्भातली माहिती घेतलेली आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे। जर आपण बघितलं तर मोठी पोलिसांची गाडी या ठिकाणी आहे, अजून देखील BDDSची टीम आतमध्ये आहे। पूर्ण चेकिंग या ठिकाणी केलं जातंय। खरं तर ज्या पद्धतीने हे मेसेज आता केली जाते पुणे महानगरपालिकेची, या संदर्भातले अपडेट मी तुझ्याकडून जाणून घेत राहू। तू सोबतच राहा। यानंतर जाणार आहोत नागपूरला। तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, नागपूरमध्ये संघाचं मुख्यालय उडून देण्याची देखील धमकी आलेली आहे। नेमकं या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाते, काय अपडेट आहे तुमच्याकडे?
निश्चितच पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांच्या ईमेल आय डीवर हा धमकीचा मेल आलेला होता। त्या धमकीच्या मेलमध्ये संघ मुख्यालय महाल इथलं आणि त्यासोबतच संघाचं जे रेशीमबाग इथलं कार्यालय आहे हे दोन्ही उडून देण्याची धमकी देण्यात आली। मात्र जर का आपण बघितलं तर आधीच संघ मुख्यालय परिसरामध्ये ही तिहेरी सुरक्षा असते। आतमधला घेरा हा CISFकडे आहे, त्यानंतर त्याचा दुसरा घेरा हा राज्य राखीव दलाच्या तुकड्यांकडे असतो आणि बाहेरचा घेरा हा नागपूर पोलिसांच्या सुरक्षेमध्ये असतो। त्यामुळे तिथे नेहमीच मोठा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असतो। मात्र हा मेल आल्यानंतर त्या परिसरामध्ये देखील एक BDDS पथक पोहोचलेलं आहे आणि तिथे परिसराची चाचपणी केली जात आहे। खरं तर नागपूर पोलिसांच्या सूत्रांना जेव्हा आम्ही माहिती विचारली तेव्हा त्यांना या गोष्टीचा संशय आहे की ही संपूर्ण हा जो मेल आहे हा प्रकार कुठेतरी खोडसळपणाचा असावा। मात्र या संपूर्ण मेलला नागपूर पोलिसांनी देखील अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे। रेशीमबाग इथलं कार्यालय असो किंवा महाल इथलं संघ मुख्यालय असो, दोन्ही ठिकाणच्या कार्यालयाची BDDS पथकांकडून चौकशी केली जात आहे। मात्र अजून तरी त्या ठिकाणी कुठल्याही संशयास्पद वस्तू सापडल्या नाही। मात्र ज्या प्रकारे या मेलनं धमकी देण्यात आली, या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण दोन्ही कार्यालयाची कसून चौकशी केली जात आहे। नक्कीच मुंबई असो, पुणे असो की नागपूर असो, सगळीकडे खबरदारीचा उपाय म्हणून कसून चौकशी केली जाते, तपासणी सुरू आहे। मुंबई महापौरांना ईमेल प्राप्त झाला होता, पुण्याच्या महापौरांना ईमेल प्राप्त झाला होता आणि पुण्याच्या महापौरांना आलेल्या ईमेलमध्ये संघ मुख्यालय उडून देऊ असा देखील उल्लेख आलेला होता। त्यासोबतच दोन्ही ठिकाणच्या महापौरांचं कार्यालय, त्यांची गाडी उडवून देऊ असा देखील या धमकीमध्ये उल्लेख आहे। खलिस्तानी जी चळवळ आहे तर त्या अनुषंगाने या धमकीमध्ये उल्लेख असल्याचं समजतंय। नागपूरच्या RSS संघालाही उडवून देण्याचा एक या धमकीमध्ये उल्लेख आहे। ईमेलमध्ये संघ कार्यालय उडवण्याची धमकी देण्यात आली आहे।